का या मंचर शहरामध्ये गेले अनेक वर्ष काही नागरिक राहतात, त्यांची परिस्थिती ही हलाखीची आहे. मंचर शहरामध्ये गेली 30-40 वर्ष राहतात, परंतु अद्यापही त्यांचं घर या मंचर शहरामध्ये त्यांना करता आलेलं नाहीये. तर या ठिकाणी आमचं या नगरपंचायतमधून आम्ही सर्व नगरसेवक असेल, आम्ही सर्वांनी माहिती घेतली. त्यानंतर जी घरकुल योजना शासनाने चालू केलेली आहे, खरं तर याकडे बऱ्याच नागरिकांचं दुर्लक्ष राहतं का या ठिकाणी घरकुल होत नाही वगैरे वगैरे अशा काही अडचणी येतात. त्या संदर्भात मी मंचर शहरातील जे आर्थिक दुर्बल आहेत त्या सर्व नागरिकांना आवाहन करतो, आम्ही सर्वांच्या वतीने आवाहन करतो का मंचर नगरपंचायतीमध्ये घरकुल संदर्भात सर्व डॉक्युमेंट कागदपत्र जमा केल्यानंतर आपण ती यादी शासनाला पाठवून त्यांना घरकुल मिळेल याची खात्री या ठिकाणी आम्ही सर्व देत आहोत. तर त्याच्यासाठी त्यांना जागेचा सातबारा कमीत कमी 450 स्क्वेअर फुटापर्यंत किंवा अर्धा गुंठा 1 गुंठापर्यंत ती जागा, त्याचा मोजणी नकाशा पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, प्रतिज्ञापत्र व नोटरी स्टॅम्प या संदर्भात या ठिकाणी नगरपंचायतचे एक अधिकारी त्याच्यावरती नेमले गेलेले आहेत, महेश मसाळकर सर. त्यांच्याशी संपर्क साधून ते डॉक्युमेंट सगळे जमा करून त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली पाहिजे, सर्व माहिती ते देत आहेत. तर सर्व मंचरकरांना, नागरिकांना विनंती आहे, आपण या घरकुल संदर्भात सर्व माहिती घेऊन आपले फॉर्म वगैरे कागदपत्र जमा करून भरून घ्यावे अशी सर्वांना विनंती आम्ही ज्यांना घरकुल मिळालं आहे त्या घरकुलामध्ये जे डॉक्युमेंट्स असतील किंवा या ठिकाणच्या नगरपंचायत फेऱ्या जास्त मोठ्या प्रमाणात मारावं लागतील, त्याचे डॉक्युमेंट्स काही कमी करून त्याचा क्रायटेरिया थोडासा कमी करून काहीतरी आता तो शासनाने जे काही नियम घालून दिलेले आहेत ते जे काही कागदपत्र शासनासोबत चर्चा करून त्याच्याविषयी जरा थोडंसं सॉफ्टली जर करत असेल तर नक्कीच आम्ही आमचे मुख्य अधिकारी व त्यांच्याद्वारे पत्रव्यवहार करून वरती कलेक्टर ऑफिस व शासनाशी पत्रव्यवहार करून त्या ज्या अटी शिथिल करता येतील, ज्या काही कमी करता येत असेल तर नक्कीच आम्ही त्या संदर्भात पत्रव्यवहार करू. आज नगरपंचायत मंचरमध्ये गेले 1 महिना झाला नगरपंचायतचे इलेक्शन झालेलं आहे आणि बांधकाम सभापती या नात्याने आपल्या मंचर शहरातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या मंचरमध्ये घरकुल आवास योजना जी आहे त्या घरकुल आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या लोकांना घरकुल नसेल किंवा घर नसेल त्यांनी आपल्या जर एखादी 1-2 गुंठे जागा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी मंचर नगरपंचायतमध्ये येऊन घरकुल आवास योजनेसाठी येऊन फॉर्म भरावेत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घ्यावी आणि त्या कागदपत्रांची पूर्तता करून त्या ठिकाणी फॉर्म भरावेत. त्यानंतर ही नगरपंचायतकडून आपले फॉर्म तपासणी करून त्यातून ज्या लोकांचे घरकुल मंजूर होतील ते घरकुल त्या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने यादी डिक्लेअर होईल आणि ती यादी डिक्लेअर झाल्यानंतर आपण आपल्या जागेवर घरकुल कसं बांधता येईल त्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्या जागेची मोजणी असेल किंवा त्या मोजणीचे नकाशे प्लॅन असेल त्या प्लॅनचे पूर्तता करून आपण नगरपंचायतमध्ये घरकुलाचा लाभ घ्यावा अशी मंचरकरांना विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. शासनाची जी योजना आहे घरकुल योजना, ही योजना जी आहे तर ही सर्वसामान्य लोकांसाठी, म्हणजे आजपर्यंत गेली 30-40 वर्षे मंचरमध्ये जे रहिवासी आहेत त्यांना आज तक स्वतःचं घर बांधता नाही आलं, पण कुठेतरी छोटीशी जागा ज्यांनी घेतली तर स्वतःची जागा, तर शासनाचा क्रायटेरिया असा आहे की 450 स्क्वेअर फूट ते अजून काही एक्स्ट्राची जागा असेल तर ते घरकुल आणि बाकीचे काही त्यांनी अटी शर्ती घातल्या आहेत. त्या पद्धतीने नगरपंचायतमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल आणि नक्कीच स्वतःची जागा असेल तर छोटंसं स्वतःचं स्वप्नातलं घर साकार करता येईल. आणि मी नागरिकांना आवाहन करते की नक्कीच तुम्ही ह्या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावं आणि स्वतःच्या स्वप्नातलं घर साकार करून त्याच्यामध्ये आनंदाने राहा. नमस्कार. मंचर नगरपंचायतीच्या वतीने मंचरमधील नागरिकांसाठी घरकुल योजनेची सुरुवात झालेली आहे. तसे ही घरकुल योजना पूर्वीपासूनच मंचरमध्ये अस्तित्वात होती, परंतु आता नवीनच नगरपंचायत स्थापन झाली. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आम्ही सगळे नगरसेवक म्हणून या घरकुल योजनेसाठी प्रयत्नाने मंचरच्या विकासासाठी पुढे आले आहे. मंचरमध्ये ज्यावेळी वार्डमध्ये फिरत होतो तर बऱ्याच लोकांची अशी तक्रार होती की त्यांना घरकुल योजना मिळावी, परंतु लोकांना काय डॉक्युमेंट पाहिजे किंवा कोण मदत करेल हे काही माहिती नव्हतं. तर आता मंचर नगरपंचायतने एक विभाग खोलला आहे घरकुल योजनेसाठी.
तर त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी आपले डॉक्युमेंट जमा करून घरकुल योजनेचा लाभ घ्यावा मी सर्वांना असे आवाहन करते. धन्यवाद.